नमस्कार, मी इंदुमती. माझ्या रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. त्यासाठी मी येथे 1 वाटी तांदूळ घेतले आहे आणि हे अर्धा तासापूर्वी भिजत ठेवले होते. आता छान मुरलेले आहे. आता आपण याची एक जाडसर पेस्ट करून घेणार आहोत. थोडेसे याच्यामध्ये पाणी पण घालून घ्यायचे आहे. मी छोटी वाटी घेतली होती तांदळाची. आता आपले तांदूळ बारीक करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, मी याची पेस्ट नाही केली, असं जाडसर ठेवलेत. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मी इथं थोडे केशर घेतलेले आहे. यामध्ये आता आपण दूध घालून घेऊया. आणि हे बाजूला ठेवूया. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता मी 3 चमचे तूप घालून घेते. तूप गरम झालं की आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. ड्रायफ्रुट्स आता हे छान परतून घेऊया. मी येथे ड्रायफ्रुट्समध्ये थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि थोडीशी किसमिस घेतलेली आहे. छान परतून झाले की आपण यामध्ये आता दूध घालून घेऊया. मी येथे 1 लिटर दूध घेतलेले आहे. आता हे छान ढवळून घेऊया. आता आपल्याला घालून घ्यायची आहे ही तांदळाची पेस्ट. तांदळाची पेस्ट घातली की लगेच आपल्याला छान याला हलवून घ्यायचं आहे, कारण तांदूळ कढईला चिकटण्याची शक्यता असते. मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. आता मस्त ढवळत राहू 2 मिनिट. आता आपण घालून घेऊया साखर. मी इथे 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कोणाला जास्त गोड लागतं, कोणाला नाही. आता याला छान मिक्स करून घेऊया. आता इलायची पावडर घालून घेऊया. आणि आता आपले केशरचे दूध. छान आपल्या केशर टाकल्यामुळे दुधाला कलर आलेला आहे, ते पण आता घालून घेऊया. आणि अजून 2 मिनिट याला आपण छान हलवून घेऊया. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तुमची पण गोड खाण्याची इच्छा झाली ना, तुम्ही पण नक्की बनवा ही तांदळाची खीर. झटपट होणारी रेसिपी आहे. आता आपली खीर तयार आहे. आता आपण गॅस बंद करू आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ. आपली खीर इथे तयार आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.